सुस्वागतम सुमधुर स्वागतम। रंगदेवता आणि रसिक श्रोते मायबाप, आज या ठिकाणी भांडूप नगरीमध्ये निसर्ग सुंदर आणि रम्य परिसरातील ही माझी भांडूप नगरी आणि या पवित्र भांडूप नगरीमध्ये महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय आमचे मार्गदर्शक सुजयजी धुरत साहेब, त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुप्रियाजी धुरत मॅडम आणि त्यांचे चिरंजीव कुमार राजदत्त धुरत यांच्या वतीने या ठिकाणी सादाबाद प्रमाणे भव्य दिव्य असं हे महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खरोखरच अतिशय दिमागदार असा हा महोत्सव या ठिकाणी सुजयजी धुरत यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र सन्माननीय संतोष राणे, सन्माननीय उत्कृष्ट समालोचक प्रकाश गोरे, माझे भाऊ सन्माननीय प्रशांत नारकर, त्याचप्रमाणे सन्माननीय बानेबुवा, सन्माननीय या मुंबई नगरीचे पोलीस माझे मित्र, माझे कासाड्याचे सुपुत्र भगवान पाताडे, त्याचप्रमाणे माननीय बंडबुवा, त्याचप्रमाणे नऊ राऊळ बुवा, सन्माननीय आमच्या सद्गुरू वामनराव पैंचे अनुयायी दीपकजी पार्टे, माननीय सारंग मॅडम,
त्याचप्रमाणे कोकण विकास मंडळाच्या उपाध्यक्ष सन्माननीय आमच्या ताई श्रावणी पारकर मॅडम, त्याचप्रमाणे जगन्नाथ सेनार आमचे मित्र, रघुनाथ आयरे मुंबईचे पोलीस, त्याचप्रमाणे आमचे पाहुणे भाऊजी पांडुरंग पवार, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यशवंत जंगले, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र PSI सन्माननीय संतोष शिर्के, त्याचप्रमाणे आमचे तरुण मित्र तेजस सापळे, आमचे मित्र विठ्ठल शेलार, त्याचप्रमाणे मृदुंगमणी सन्माननीय मंगेश सावंत, सन्माननीय भजनी बुवा आमचे मित्र पंडित कोकाडे माझ्या बाजूला बसलेले, त्याचप्रमाणे सन्माननीय संजय सावंत बुवा, कैलास मिस्त्री माझ्या मृदुंगमणींचे भाऊजी, त्याचप्रमाणे बुवा अरविंद नागती, बुवा संतोष मोगले, सन्माननीय बुवा योगेश आडिवरेकर आणि आनंद गुरव, त्याचप्रमाणे भास्कर पांचाळ, या सर्वांचे मी लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। तुम्हा सर्वांना उधळता आयुष्य लाभो अशी मी महालक्ष्मी मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने आज या कोकणातील डबलवारी भजनाचा जंगी सामना, पारंपरिक अशा पद्धतीचा हा सामना या ठिकाणी सन्माननीय सुजय धुरत साहेब यांच्या वतीने संपन्न करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्त जमलेले माझे सर्व भजन रसिक मायबाप, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माता भगिनी, उपस्थितांमध्ये अन्य कोणी भजनी बुवा, मृदुंगमणी, दशावताराचे कलाकार, अन्य कोणत्याही कलेचे कलाकार या ठिकाणी जर उपस्थित असतील तर या सर्वांना मी साष्टांग नमस्कार करतो। तुमचा सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय नंदकुमार घोगळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। उत्कृष्ट असं साऊंड सर्व्हिस आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवा। धन्यवाद साहेब। त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात या ठिकाणी असलेले उपस्थित सर्व माझे भजनप्रेमी, या महोत्सवानिमित्त धुरत साहेबांना साथ देणारे अन्य जन कोण मित्रमंडळी असतील त्या सर्वांना मी साष्टांग नमस्कार करतो, आशीर्वाद घेतो आणि आजच्या या सोबत महाराष्ट्राचा राज्यदैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी माणकादेवी विठ्ठलादेवी स्वयंभूनी दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या मातृपितृदेवतेच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या जमलेल्या सर्व तमाम भजन रसिकांच्या मातृपितृदेवतेला वंदन करतो, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि महाराष्ट्राचा राज्यदैवत निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होत रंगदेवतेला अभिवादन करतो आणि आजच्या या पारंपरिक अशा दमनवारी भजनाच्या जंगीत रम्याला या ठिकाणी सुरुवात करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व YouTube चॅनलचे सर्वांनाही मी या ठिकाणी लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो। सन्माननीय YouTube चॅनलचे आमचे मित्र योगेश सुर्वे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेले आहेत। जोरदार टाळ्या वाजवा। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे असे मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। बक्षिसाचा स्वीकार करतो। वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना प्रथम वंदना तुलाई थोर तू दयाळना प्रथम वंदना तुलाई थोर तू दयाळना रिद्धी सिद्धी सेवा करती
का गुलाचा हे गणनायका हो प्रसन्न मंगलमय हे पतित पावना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सद्गुरु गोपालनाथ कोकण कलाभूषण सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी चंद्रकांत कलापुआंचा सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण या ठिकाणी विहान संदीप नकासे आमचा नातू आहे. विहान संदीप नकासे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याला उदंड आयुष्य लाभू दे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी या महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने सन्माननीय सुजयजी धुरत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यानिमित्त नामस्मरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवला. खरोखर आम्हा दोन्ही बुवांचं भाग्य आहे. सन्माननीय प्रमोदजी हरियाण बुवा आणि त्यांचं संपूर्ण भजन मंडळ अतिशय सुंदर असं भजन या ठिकाणी प्रमोदजी हरियाण बुवा यांनी सादर केलेलं आहे. आणि खरोखरच भजन म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. त्याचं नाव भजन आहे.
भजन याचा अर्थ असा आहे की भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे, त्याचं नाव भजन आहे. बुद्धीचा विकास म्हणजे भजन आहे. दुःख विसरायला लावणारं साधन म्हणजे भजन आहे. आणि व्यसन मुक्तीचं साधन म्हणजे भजन आहे. अनेक नामाने नटलेलं हे भजन आहे. हा पवित्र कार्यक्रम आहे. मुंबई सारख्या नगरीमध्ये हे भजनाचं पावित्र या भांडूप नगरीमध्ये ज्यांच्या आयुष्यातील अनेक वर्ष ज्यांनी जपलं ते सुप्रसिद्ध भजन सम्राट कैलासवासी काशीरामजी परबुवा यांच्या चरणांना आम्ही नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे भजन सम्राट कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांच्याही चरणाशी नतमस्तक होतो. आणि ज्याने आता स्पर्धेमध्ये अनेक नंबर घेत आहेत ते या भांडूपचे सुपुत्र सन्मान्य सुशीलजी गोठणकर बुवा यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देतो. अनेक भजनी बुवा या भांडूप नगरीमध्ये आहेत, कारण मुंबईमध्ये भांडूप नगरी म्हटली की भजनाची पंढरी म्हणून तिच्याकडे पाहिली जाते. एकदा जोरदार टाळ्या माझ्या या भांडूप नगरीसाठी झाल्या पाहिजे. तर सांगण्याचं तात्पर्य काय की हा पवित्र कार्यक्रम या ठिकाणी सुजयजी धुरीत यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. खरोखर त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी द्यायला पाहिजे. खरं ओढ म्हणजे काय, ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही. ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही. आणि प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय समजत नाही. ओढ म्हणजे काय जीव लावल्याशिवाय समजत नाही. प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय समजत नाही. आणि भांडूप महाराष्ट्र महोत्सव म्हणजे काय ते इथे आल्याशिवाय समजत नाही. इथे आल्याशिवाय समजत नाही. इथे आल्याशिवाय समजत नाही. खरोखरच तुम्हाला सर्वांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पहिलं भजन या ठिकाणी सादर करतोय. Sani,
धन्यवाद 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 हॅलो जरा जाऊ दे ऑर्डर आली बंद करायची ऑर्डर आली हॅलो कुठला आहे तो बघ तो बघ ए हा कुठला सांग 5 नंबर कमी करा जरा मोरे साहेब काय साऊंडचं काय या ठिकाणी सन्माननीय संतोष राणे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद 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 त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय प्रदीप बाबल
प्रदीप बाबल आणि सन्मान्य विजय जोशी यांच्याकडून 100-200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी भाजपा मुंबई उपाध्यक्षा सन्माननीय श्रावणी मिलिंद पारकर मॅडम यांच्याकडून या ठिकाणी 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय PSI संतोष शिर्के साहेब आणि सन्माननीय मुंबई पोलीस भगवान पाथाडे यांच्याकडून 250 असं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आणि आयुष्य लाभो. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत. धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतो. खरं मंडळी काय आहे, मगाशी आमच्या हरियाण बुवानी सांगितलं की खरोखरच अतिशय सुंदर मगाशी गजर माझ्या शूर जवानांवरती घेतला आणि त्यांनी सांगितलं की आज हा जो आनंद आपण प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये घेतोय त्याचं सगळं श्रेय माझ्या शूर जवानांना आणि माझ्या पोलीस दलाला जातंय. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी त्या माझ्या संपूर्ण शूर जवानांना आणि पोलीस दलाला या ठिकाणी निश्चित त्यांचे आभार मानले पाहिजे. कारण ते डोळ्यामध्ये तेल घालून आज देशाचं रक्षण करतात, या भूमातेचं रक्षण करतायत आणि म्हणून हा आनंद आम्ही सर्वजण या ठिकाणी घेतोय नाही का. कारण आपण सर्व जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेली मंडळी बरोबर. गावी असताना जिल्हा परिषदची शाळा इयत्ता 1ली ते 7वी पातळे साहेब 1ली ते 7वी आपण जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो नाही का. पण त्या शाळेने आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारचं शिकवलं. काय शिकवलं तर आपल्याला हिंदू धर्माची संस्कृती शिकवली. समाजामध्ये कसं वागायचं कसं राहायचं हे शिकवलं त्या मराठी शाळेने नाही का. कारण का तर त्या शाळेमध्ये आपण अ पासून ज्ञ पर्यंत म्हणजे अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेऊन सोडणारी माझी जिल्हा परिषदची मराठी शाळा बरोबर ना. इंग्लिश शाळा वाईट नाही, इंग्लिश शाळा पण 100% आज काळाची गरज आहे. या कलियुगामध्ये इंग्लिशचं आपल्याला शिक्षण खूप महत्वाचं आहे. फक्त थोडा प्रॉब्लेम एवढाच आहे की त्या ठिकाणी नॅचरल जी संस्कृती आहे ती तेवढीशी शिकायला मिळत नाही. लक्षात घ्या. कारण इंग्लिश शाळेमध्ये काय ए फॉर ऍपल झेड फॉर झबरा म्हणजे फळापासून जनावरापर्यंत ही शाळा आपल्याला नेऊन सोडते नाही का. हा त्याच्यातला थोडासा फरक आहे. बाकी काय विषय नाही. कुणी काय वाटून घेऊ नका. शाळा सर्वांसाठी चांगल्या असतात पण जे चांगलं ते चांगलं. माझं तर प्रामाणिक मत आहे या मुंबई सारख्या नगरीमध्ये आणि इंग्लिश शाळेमध्ये आज काळाची गरज आहे. ए फॉर ऍपल आणि झेड फॉर झबरा हे शिकवाच. पण त्याचबरोबर माझं प्रामाणिक मत आहे जर या शाळेमध्ये आपल्याला शिक्षण द्यायचं असेल तर ए फॉर ऑर्डर बी फॉर बॉर्डर आणि सी फॉर छत्रपती याचं सुद्धा शिक्षण त्या इंग्लिश शाळेमध्ये मिळालं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण का तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 50 वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं. पण त्या 50 वर्षामध्ये छत्रपतीने जे काय कर्तव्य करून ठेवलंय आज 450 वर्ष झाली तरी हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. कारण मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं याला महत्व जास्त आहे बरोबर ना.
फक्त 50 वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं 1630 ते 1680. जर माझ्या शिवरायांना शतकाच्या पार आयुष्य लाभलं असतं, जर माझ्या शिवरायांना शतकाच्या पार आयुष्य लाभलं असतं तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं. म्हणून या ठिकाणी खास एक गाणं घेतो या ठिकाणी. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कोयना भद्रा गोदावरी, देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एक बनाने भरती पाणी मातीच्या घागरी, एक बनाने भरती पाणी मातीच्या घागरी, हिमतरीच्या तटालाया, हिमतरीच्या तटालाया, यमुनेचे पाणी मला, जय महाराष्ट्र माझा. सह्याद्रीचा सिंहगड जातो, सह्याद्रीचा सिंहगड जातो, शिवशंभूराजा दरी दरी तुनी नाद गुंजला महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात, पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य केलं, त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा एवढे या ठिकाणी सन्माननीय नंदकुमार भोगले यांच्याकडून सुद्धा या गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या बक्षाचा स्वीकार करतो. धन्यवाद. या ठिकाणी माझे वर्गमित्र सन्माननीय भाई जंगले यांचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय श्री यशवंत जंगले भांडूप यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा, तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
या ठिकाणी थोडासा माईक कमी करावा लागलाय, नाईलाज आहे. त्याच्यामुळे आम्हाला जीव ओतून बोंबटावं लागतंय, पर्याय नाही. सन्माननीय संजय सावंतबुवा, माझे परम मित्र संजय सावंतबुवा यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतो. कारण या ठिकाणी आमचे परममित्र आणि आमचे पाहुणे सन्माननीय अमित तानवडे मुक्काम पडेल देवगड यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचा गृहप्रवेश मला वाटतं मे महिन्यामध्ये झाला. आमची डबल बरी होती. खरोखर त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देतो. कारण इको कमी करा. या ठिकाणी अनंत गुरव साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी घेतो. कारण पांडुरंगाचं रूप या अभंगामध्ये आपल्याला ऐकायचं असं, पाहायचं असतं. कारण ज्या पुंडलिकाने आई वडिलांची मनोभावे सेवा केली आणि साक्षात पांडुरंगाला आपल्या झोपडीमध्ये बोलवलं, तो भक्त पुंडलिक, बरोबर ना. कारण ज्या पुंडलिकाने आई वडिलांची मनोभावे सेवा करून साक्षात पांडुरंगाला आपल्या झोपडीमध्ये बोलवण्याची ताकद आईच्या सेवेमध्ये आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून देवाची सेवा करून आपल्याला पुण्य जेवढं मिळत नाही तेवढं आई वडिलांची सेवा करून आपल्याला पुण्य मिळतं. आणि म्हणून माझ्या सर्वांच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत, जोरदार टाळ्या होऊ देत. कारण ज्या मातेने स्वर्गापेक्षाही सुख आपल्या गर्भामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्या जगतजननी मातेला आणि आपल्या वडिलांना आपण लाख लाख धन्यवाद द्यायला पाहिजेत. या ठिकाणी सन्माननीय अनिल गुलाबराव सनस यांच्याकडून आई वडिलांचं महत्व सांगितल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. सनस सर, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या बक्षाचा स्वीकार करतो. धन्यवाद. कारण आई वडिलांचं महत्व म्हणजे ह्या, जर आपण आपल्या शरीराचे कातड्याचे जरी जोडे बनवले, आई वडिलांच्या पायात घातले तरी सुद्धा आपण त्यांचे ऋण फेडू शकणार नाही. एवढं कर्तव्य आई वडिलांचं महान आहे. तर छोट्या छोट्या संकटाला ती आई असते आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो, बरोबर ना. ज्यावेळी रस्त्याने चाललोय, जाता जाता जर ठेच लागली तर आपण लगेच म्हणतो आई ग. पण एखाद्या हायवेला एखादी गाडी अंगाने आली तर आपण अचानक म्हणतो बाप रे, बरोबर ना. कारण छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो. आणि म्हणून आई सारखं पवित्र दैवत या जगतामध्ये दुसरं नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आईने वडील यांना कोणी विसरायचं नाही. जिवंतपणे त्यांच्या मुखामध्ये जे पाहिजे त्यांना ते घालण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो. कारण कैलासवासी संभाजी भिवा राणे यांच्या स्मरणार्थ श्रीकृष्ण भिवा राणे, माझे गुरुबंधू आहेत श्रीकृष्ण भिवा राणे, यांच्याकडून या ठिकाणी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही माझे गुरुबंधू संभाजी राणे आमच्यातून गेलेले आहेत, पण त्यांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत. श्रीकृष्ण राणे, लाख लाख धन्यवाद. जय हरी. तर मंडळी, सांगण्याचं तात्पर्य काय की आई वडिलांची सेवा खूप महत्वाची आहे मंडळी. तर पुण्य प्राप्त करायचं असेल तर जिवंतपणी आईच्या मुखामध्ये, वडिलांच्या मुखामध्ये काहीतरी घाला. नाही तर आपल्या, तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, आपल्याकडे पद्धत अशी आहे, जिवंतपणी आई वडिलांना विचारायचं नाही आणि मेल्यानंतर गावाला जेवण घालायचं. जिलेबी किती, लाडू किती, मेल्यानंतर काय उपयोग नाही त्याचा. गावाला नाही तर अख्ख्या मुंबईला घाला, बरोबर ना. फायदा काय नाही.
कारण समाज असा आहे मंडळी, तुम्ही 4 भाज्या केलास, 3 चांगल्या भाज्या झालेल्या कोण सांगणार नाही, पण ज्याच्यात मीठ कमी आहे त्याची वाटभर चर्चा असणार. काय त्या 4 भाजीवर केला पण एकात मीठच नाही. अरे पण ती ज्या 3 चांगल्या खाल्या त्या सांगायला पाहिजे ना. हा समाज आहे आणि म्हणून प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला की मनापासून जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला पुण्य मिळेल. माझी लहान मुलं जी आहेत, तरुण मुली आहेत, मुलगी आहेत, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. मोबाईलचा जमाना आहे, 100% तुम्ही मोबाईल वापरा, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण ज्यावेळी आपल्या घरामध्ये आई किंवा वडील कामावरून थकून भागून येतात त्यावेळी त्यांना पाण्याचा तांब्या पुढे करण्याची कुवत आजच्या मुलांमध्ये राहिली नाही आहे. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. आई कुठून आली कामावरून, वडील कधी आले ह्यांना माहित नाही, हा चॅटिंग मध्ये मग्न असतो, बरोबर ना. आणि म्हणून आई वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून आईसाठी एक गाणं घेतो या ठिकाणी. आई माझी, जरा आवाज द्या ना, नाही आता येऊची द्या, जरा थोडं द्या, काय नाही द्या हो, मी बघता येऊ दे, काय काळजी करू नको. हॅलो द्या, माईक द्या हो, आवाज भोमटून 20 दिवस बाऱ्या करतोय रोज, थोडा द्या आवाज. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन मायेचा सागर जीवन दिला आकार. 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 आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. 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 जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. 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 आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या आई वडिलांसाठी झाल्या पाहिजे, कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटामध्ये प्यावं असं थंड पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि वेदनेनंतरची प्रथम जी आरोळी ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई. श्रावणी मिलिंद पारकर मॅडम यांच्याकडून आईसाठी जे गाणं घेतलं त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा, कारण आईचं महत्व प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे, बरोबर ना. आईचं महत्व प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे. याचं कारण असं आहे, या ठिकाणी सन्माननीय जगन्नाथ सेलार, विठ्ठल सेलार, संतोष आयरे, सन्माननीय आमचे सद्गुरू पै महाराजांचे
अनुयायी आहेत, संतोष पवार बुवा, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेअभावी आपल्या सर्वांची नावं घेतली नाहीत, माफ करा. या ठिकाणी सर्वांकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय आमचे भाऊजी पांडुरंग पवार तिरवडे, मुक्काम तिरवडे, त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर सांगण्याचं तात्पर्य मंडळी काय, या ठिकाणी कैलासवासी भजन सम्राट दीपकजी चव्हाण बुवा यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बुवा अरविंद नागते बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. मनापासून धन्यवाद देतो बुवा, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. कारण आईचं महत्व काय हे छत्रपतींना कळलं, बरोबर ना. कारण जिजामातेच्या पोटी ज्यावेळी छत्रपतींचा वंश वाढत होता त्यावेळी त्या जिजामातेला डोहाळे लागत होते. कशाचे? घोड्यावर स्वारवणं, रणांगणामध्ये फेरफटका मारणं, हातामध्ये तलवार उपसणं, शत्रूवर चाल करून जाणं, अशा प्रकारचे डोहाळे जिजामातेला लागत होते. आणि म्हणजे आमच्या बायकांना लागतायत चिचेने आवळ्याचे, चिचेने आवळ्याचे. छत्रपती जन्माला कसे येणार? काय काय बायकांना आता डोहाळे लागतात तंबाखूच्या मशेरीचे, कोणाकोणा चायनीजचे लागतात. छत्रपती जन्माला कसे यायचे, बरोबर ना. आणि म्हणून या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतो. समर्थ रुद्र आणि विघ्नेश यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपाचा ध्यानाचा अभंग घेतो. विठ्ठल बारवा माधवा बारवा, विठ्ठल बारवा माधवा बारवा, रूपा 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 सुकृताची जोडी अन्न विठ्ठली आवडी, सुकृताची जोडी अन्न विठ्ठली आवडी,
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सॉरी, स्पीकर कमी केलेला आहे पूर्ण, नाईलाज आहे, पण तुम्ही चालू ठेवा, तुम्ही काळजी करू नका. हां, या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन नेहाताई पाटकर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. सुप्रियाताईंना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण पण व्यासपीठावरती येते. महाराष्ट्र महोत्सव असेल, कोकण महोत्सव असेल आणि मिसळ महोत्सव असेल, अशा सर्व महोत्सवांमध्ये नेहाताईंची उपस्थिती आपल्याला आवर्जून लाभत असते. आणि सदैव सध्या आपण पाहत आहोत आपल्या विभागाचे आमदार अशोकदादा पाटील यांच्यासोबत खूप सुंदररित्या असं त्यांचं कार्यसुद्धा सुरू आहे. आणि मी सुप्रियाताईंना विनंती करेन की आपण नेहाताईंचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. सदैव ह्या महोत्सवांच्या कार्यात सदैव सुप्रियाताईंशी आणि उत्सव परिवाराशी सदैव त्यांच्यासोबत असलेल्या नेहाताई आणि त्यांच्यासोबत सर्व आलेल्या सहकाऱ्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि ह्या महाराष्ट्र महोत्सवाला आपण शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी स्नेहाताई आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. नेहाताई आणि त्यांच्या सर्व बनेताई आणि कांडेलताई सर्व आलेले आहेत. जोरदार तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत. थोडा वेळ भजन ऐकलात तर बरं वाटेल. भजन ऐकलात तर बरं वाटेल. माझे परममित्र, आजच्या डबलबारीचे माझे प्रतिस्पर्धी सन्माननीय बुवा प्रमोदजी हरियान यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे भजन केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचं नातं काय, हरियान बुवांचं आणि माझं नातं काय हे बुवांनी सांगितलं की ते माझे मेहुणे आहेत, मी त्यांचा मेहुणा आहे. बरोबर ना?
मॅडम ते माझे मेवणे मी त्यांचा मेवणा म्हणजे हिंदीत सांगोचा झाला तर तो माझो सालो आणि मी त्याचो सालो पण तो लबाड सालो ठीक आहे चांगल्या प्रकारे बुवारी या ठिकाणी मनोरंजन बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय फक्त या बुवा बघा पटला नाही तुमचा बुवा तुमचं वय सांगितलं तुम्ही की 67 वर्ष बरोबर ना ते बरोबर आहे पण काय म्हटलास की माझं पाहुणं लय लहान म्हणजे मी ते का म्हणालो मी खांद्यावर घेतलंय तर तो कदाचित काय म्हटलं तर तुमका माहित पण एवढं मी लहान नाही बुवा मी तुमच्या कानात करणे गो आणि चुकवण केले तर तुमका ऐकवचाच बंद होईल परत ऐकवकच येणार नाही काय ठीक आहे एक मजा मनोरंजन बुवांसाठी प्रेमाने बोलतो हा माझ्या जोडीवाल्यासाठी अरे तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी साऊंड हवा होता हो काय करू अरे तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत गाना तुझी नाही बरी रीत गाना तुझी नाही बरी बाय बाय पिचली माझी बांगडी नाही बरी मी निघालो तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का आधाडलं बोलवणं मला साईन ये मनाला तो पालखी घेऊन आधाडलं बोलवणं मला साईन ये मनाला तो पालखी घेऊन केली त्यानी आज्ञा मला मी आलो रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज आई शिर्डीला बोलवणं मला साईन हे मनाला तो पालखी घेऊन आता बोलवणं मला साईन हे मनाला तो पालखी घेऊन केली त्यानी आज्ञा मला माझ्या जोडीवाल्यासाठी खास हरियाण बुवा मेवनो ना सांग कधी
कळणार तुला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या सांग कधी ए वेड्या सांग कधी कळणार तुला धन्यवाद या ठिकाणी ठेवा काही थोडा तरी ठेवा मुळीच नव्हते रे काना माझ्या मना मुळीच नव्हते रे काना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी साल्या तुझ्यासाठी मेवण्या तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना अनवरूपी देह लाभला कर तू साधना अनवरूपी देह लाभला कर तू साधना कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे पुन्हा देवा कली फेरा नको रे पुन्हा देवा कली फेरा नको रे पुन्हा रे पुन्हा मानसाची नीतिमत्ता मानसाची नीतिमत्ता गेली वाया नाही दिसत मुले मुली आया बाया नाही दिसत मुले मुली आज काय झालं माणसाची नीतिमत्ता सगळे बघा बदलत चाललेली आहे 3-4-5 वर्षाचं मूल सुद्धा आज माणसाला नजरेसमोर दिसत नाही अत्याचार चालले बरोबर ना श्रद्धा वालकर सारख्या मुलीवर अत्याचार केला आणि तिचे 32 तुकडे केले आणि फ्रीज मध्ये ठेवून एक तुकडा रोज एक तुकडा रोज जंगलामध्ये नेऊन फेकायचं बघा त्या नराधामाने रोज एक तुकडा नेऊन बघा जंगलात फेकायचा अत्याचार अक्षय शिंदे सारख्याने अक्षय शिंदेने 3री-4थी मधल्या मुलांवर अत्याचार केला या ज्या काही गोष्टी चालल्यात माणसाची नीतिमत्ता आज बघा सगळी नियती खराब होत चाललेली आहे
तर माणसाचा हा उत्तम देह आपल्याला परमेश्वराने दिलाय, तो कशासाठी? चांगलं कर्म करण्यासाठी. सद्गुरू वामनराव पै महाराजांनी सांगितलंय, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. परमेश्वराकडे आपण एकच प्रार्थना करायची, सर्वांसाठी जे काय मागायचं ते मागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी माझी सद्गुरू पै महाराजांची आज ही भांडूप शाखा आहे. त्या शाखेने ग्राम अभियान मध्ये मॅडम आमचा गाव दत्तक घेतलेला आहे कासारडा. माझ्या गावामध्ये जोरदार टाळ्या वाजवा. या शाखेने अतिशय सुंदर असं कार्य केलेलं आहे. सद्गुरू पै महाराजांच्या आशीर्वादाने माझ्या गावामध्ये खरोखरच अतिशय सुंदर असं कार्य त्यांनी गावामध्ये केलं आणि संपूर्ण गावामध्ये विकासाला एक चालना देण्याचं काम, सुसंस्कृत गाव बनवावा याच्यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न चालू आहे. एकदा जोरदार टाळ्या माझ्या पै महाराजांच्या अनुयायांसाठी वाजवा. आणि म्हणून त्यांचं एक सुंदर असं सद्गुरूंचं एक गाणं आहे, हे मुद्दाम या ठिकाणी थोडक्यात घेतो. हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे, हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे राष्ट्र आमुचे हिंदुस्तानी झालो राष्ट्रासाठी.
खरोखर आपल्या देशाचा स्वाभिमान प्रत्येक माझ्या या ठिकल्या प्रत्येक मानवाला झाला पाहिजे. भारत देशासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण भारत देशासारखा खरोखरच कारण भारत देश म्हणजे सर्वात महान देश आहे. या भारताची संस्कृती आज परदेशामध्ये प्रत्येक जतन करतायत. ओम नावामध्ये काय ताकद आहे, या हिंदुत्वामध्ये काय ताकद आहे याचा शोध आज अमेरिका जपान सारखे देश लावत आहेत. ही ताकद या धर्मामध्ये आणि या देशामध्ये आहे आणि म्हणून हिंदू राष्ट्र ही आपली जबाबदारी आहे नाही का. मानवाची नीतिमत्ता गेली वाया, नाही दिसत मुले मुली आया बाया. अत्याचार वाढले या भूतलाया, धर्माने कळस काटलाया, धर्माने मनोभावे भला तुम्ही हो संत सज्जना, मनोभावे भला तुम्ही हो संत सज्जना. कली फेरा मोरे पुन्हा देवा मोठ्याचं बळ बघा वाढलं या, खऱ्याला पाया खाली गाडलं या. बघा खोट्याचं बळ वाढलंय. या ठिकाणी सन्मान्य पंडित कोकाटे बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. बघा खोट्याचं बळ वाढलंय या जगामध्ये कलियुगामध्ये. खरं पायाखाली गाडलं गेलंय बघा. कारण खरं घरातनं बाहेर नुसतं म्हणजे खळ्यात येऊच्या आधी खोट्या गावावर फिरवून येतात बघा. बरोबर ना. खरं खोट्याचं बळ वाढलेलं आहे आणि म्हणून सांगतोय का खोट्याचं बळ बघा वाढलं या, खऱ्याला पाया खाली गाडलं या. बघा काय आहे कलीची किमया, नाही नाती गोती गेली आजवाया, नाही नाती गोती गेली आजवाया, पैशासाठी आज जगात घडतो गुन्हा, पैशासाठी आज जगात घडतो गुन्हा. कली फेरा नको रे पुन्हा देवा, कली फेरा नको रे पुन्हा. बालपणी संस्कार धर्म आणि गाथा, हिंदू बालपणी संस्कार धर्म आणि गाथा, कलियुगी जन्म घ्याची जमाता. हिंदू धर्माची हाती घ्या पताका, ओम नामे विश्वधारी या जगाला, ओम नामे विश्वधारी या जगाला, ओम नामे विश्वधारी या जगाला. प्रकाश सांगे भला तुम्ही हो हरिभजना, प्रकाश सांगे भला तुम्ही हो
धन्यवाद 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 घ्या घे हे पटकन या ठिकाणी वेळेचं बंधन आहे मुंबई शहरामध्ये वा आपल्याला पर्याय नाही या ठिकाणी भजन सांगाता करावी लागते वेळेच्या बंधनामुळे धन्यवाद या भांडूप सारख्या नगरीमध्ये या ठिकाणी सन्माननीय सुजित धुरत आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमाचं नियोजन आपण या ठिकाणी केलात खरोखर तुम्हाला लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो उत्तरोत्तर आपल्या सर्वांना परमेश्वरानं उदंड असा प्रतिसाद द्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करतोय गोरे साहेबांचा आदेश धुरत साहेबांचा राणे साहेबांचा आलेला आहे धन्यवाद ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम